एक 300 ग्रॅम घेतलेला आहे. त्याला मी 2 स्टिक घेतो इथे, म्हणजे लावायला जरा बरं पडेल त्या दृष्टीने. आता इथे आपण एक तवा गरम करतोय. त्याच्यावर मी थोडं घी टाकणार आहे. आता हॉटेल्समध्ये करताना तिथे लोखंडाची सीख असते, त्याच्यावरती हे सगळं लागतं आणि तंदूरमध्ये केलं जातं. 700 डिग्रीच्या वरती त्याचं टेम्परेचर असतं तंदूरचं, आणि तेवढ्या गरम तंदूरमध्ये आमच्या या शेफ मंडळींना हात घालायला लागतात आणि या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि पण ती एक वेगळ्या प्रकारची धुंदी आहे. तुम्हाला असं वाटत नाही तेव्हा करताना, किंवा असं काय एवढं टेम्परेचर आहे असा विचार पण येत नाही, आणि इतकी मजा येते सगळं करताना. मुद्दामून मी इथे 2 स्टिक्स वापरले आहेत. म्हणजे काय की थोडंसं चिकन पकडायला त्याला ग्रिप व्यवस्थित यायला पाहिजे, म्हणून मी इथे 2 स्टिक्स वापरतोय. जरा कवर करतोय आणि एक 2-3 मिनिटानंतर त्याला परत हलवणार आहे मी, टॉस करणार आहे आणि सगळ्या बाजू त्याच्या चेंज करणार आहे. नंतर परत झाकण त्याच्यावरती ठेवणार आहे. बस आपली ही जी मुर्ग लजीज सीख आहे ती होण्यासाठी साधारणपणे अजून एक 5-1 मिनटं लागतील हे कुक होण्यासाठी. मी याला शिजवून घेतो आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून सोबत पुदिन्याची चटणी, कांदा वगैरे याची सजावट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मुर्ग लजीज सीख बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चिकन खिमा, भाजलेलं बेसन, फेटलेलं अंड, काजूची भरड, तूप, तळून कुस्करलेला कांदा, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, वेलची पूड, चिरलेली पुदिन्याची पानं, चाट मसाला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये चिकनचा खिमा घेऊन त्यामध्ये तळून कुस्करलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, वेलची पूड, 1 ते 1.25 चमचा आलं लसूण पेस्ट, पुदिन्याची पानं, मीठ, भाजून घेतलेलं बेसन, काजूची भरड, लिंबाचा रस आणि फेटून घेतलेलं अंड घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रण स्टिकला नीट लावून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तुपावर कबाब ग्रिल करून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.